नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण गणित विषयाचा पुढचा घटक घेणार आहोत, कालमापन. नावातच इंडिकेट केले त्यांनी. कालमापन म्हणजे वेळ मोजणे. यामध्ये तुम्हाला घड्याळावरची उदाहरणे येतील. त्याच्यानंतर वेगवेगळी म्हणजे वाहने, सपोज बस इतक्या वाजता निघाली, इतक्या वाजता पोहोचली किंवा रेल्वेची उदाहरणे, त्यांची वेळ मोजायची उदाहरणे असणार आहे. ठीक आहे. तर सर्वप्रथम आपण ह्यात काय बघूया, की कालमापनाची एकके कुठली? तर कालमापनाची बेसिक एकके आहेत 3. कुठली? तास, मिनिट आणि सेकंद. वेळ कशात मोजतात? तासात, सेकंदात आणि मिनिटात. तर हे बेसिक आपल्याला काय माहिती आहे? 1 तास म्हणजे किती? 60 मिनिटे. त्यानंतर 1 मिनिट म्हणजे किती? 60 सेकंद. म्हणून आता तास कशाचा बनलाय? मिनिटांचा. मिनिटे बनले सेकंदाची. म्हणून 1 तास म्हणजे काय? मिनिटे गुणिले सेकंद. 60 मिनिटे गुणिले 60 सेकंद म्हणजे 3600 सेकंद. आपल्याला माहिती आहे सर्वात मोठं एकक ह्या तिन्हींमधलं कुठलं आहे? तास. त्याच्यापेक्षा छोटं मिनिटे आणि त्याच्यापेक्षा सर्वात छोटं आहे सेकंद. आता बघणार आहोत आपण कालमापनाच्या पद्धती. म्हणजे वेळ कशी मोजायची, किती तास लागले, आत्ता किती वाजलेत, मग अजून 4 तासांनी किती वाजणार, हे सगळं कसं बघणार आपण कालमापनाच्या पद्धती थ्रू. आता कालमापनाच्या 2 बेसिक पद्धती आहेत. 12 तासी कालमापन आणि 24 तासी कालमापन. आपण जे रेग्युलर घड्याळ वापरतो ना, आपल्या भिंतीवरचं किंवा हाताचं, ते जनरली कसं असतं 12 ताशी. म्हणजे तिथं आकडे किती असतात? 1 ते 12. आणि दुपारचे 12 नंतर परत काय सुरू होतो? पुन्हा 1. रात्रीच्या 12 नंतर पुन्हा कसं काय सुरू होतो? 1, 2 असं. आणि 24 ताशी कालमापनमध्ये काय असतं? बेसिकली बघा, तुम्ही जर रेल्वे स्थानकावर बघितलं ना, तर तिथलची वेळ ना 24 तासांमध्ये सांगतात. म्हणजे दुपारच्या 12 नंतर ते 1 वाजले असं नाही म्हणत. ते म्हणतात 13 वाजले, 13 वाजून 20 मिनिटं, 14 वाजून 25 मिनिटं असं ते घड्याळ सांगतं. म्हणजे जे दिवसभराचा काल आहे ना ते, रात्री म्हणजे मध्यरात्री 12 पासून जर सुरू होतो ना, तर पुढच्या मध्यरात्री 12 पर्यंतचं पूर्ण हे कालमापन कशात असतं? 24 तासामध्ये. 13 वाजले, 14 वाजले, कुठपर्यंत? 24 वाजले असं आहे. आता आपण काय बघूया? कालमापनाची पहिली पद्धत. किती? 12 ताशी कालमापन. जे आपण रोजच्या आपल्या दैनंदिन जीवनात वापरतो ना 12 तासांचं घड्याळ, ते कसं बघायचं ते बघूया. आता सर्वात प्रथम ह्याच्यात 3 भाग पडतात 12 ताशी घड्याळाचे. सर्वप्रथम येतं मध्यान्ह. म्हणजे बरोबर दुपारचे 12 वाजतात ना, दुपारी 12 वाजता. त्याला काय म्हणायचं? बरोबर दुपारी मध्यान्ह. 12 वाजताचा वेळ असते मध्यान्ह. आता या मध्यान्हाच्या पूर्वीची आणि मध्यान्ह उत्तर ह्याचे 2 टाईप पडतात. मध्यान्ह काळ आलं. आता नंतर आहे मध्यान्होत्तर काळ. मध्यान्होत्तर काळ ह्याला म्हणजेच काय माहितीये का? मध्यान्हानंतरचे म्हणजे दुपारी 12 ते मध्यरात्री 12चा काळ जो असतो ना, त्याला म्हणायचं मध्यान्होत्तर. म्हणजे मध्यान्ह झाल्यानंतरचा काळ. त्यालाच इंग्लिशमध्ये म्हणतात PM, पोस्ट मेरिडियन. ठीक आहे. आता मध्यान्ह पूर्वीचं बघूया. मध्यान्ह पूर्व म्हणजे बरोबर दुपारी 12च्या आधीचा काळ. मग त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? AM, अँटी मेरिडियन. म्हणजे मध्यरात्री 12 ते दुपारी 12. तुम्ही एक काम करा, फक्त काय लक्षात ठेवा? मध्यान्ह म्हणजे बरोबर दुपारचे 12. त्याच्यानंतर मध्यान्होत्तर आणि त्याच्या आधी मध्यान्हपूर्व. ठीक आहे. मग मध्यान्होत्तर म्हणजे काय? 12 नंतर ना, मग रात्रीचे 12 ते दुपारचे 12 ते रात्रीचे 12. आणि मध्यान्हपूर्व म्हणजे दुपारच्या 12च्या अगोदरचा काळ. म्हणजे मध्यरात्रीचे 12 ते दुपारचे 12. हे 3 गोष्टी तुम्ही चांगल्या लक्षात ठेवल्या ना, तर 12 ताशी कालमापनावरचे जे प्रश्न येतील ना, तुम्हाला सहज सोडवता येतील. आता बघूया 24 ताशी कालमापन. आता ह्यामध्ये एक लक्षात ठेवायचं, दुपारी 12 वाजेपर्यंत म्हणजे मध्यान्हापर्यंत, मध्यरात्री 12 ते दुपारी 12 पर्यंत आहे ना, नॉर्मल 1 वाजला, 2 वाजला, 3 वाजले असं म्हणत जाणार. त्यानंतर जेव्हा मध्यान्होत्तर काळ येईल ना, म्हणजे दुपारी 12 नंतरचा काळ, म्हणजे दुपारचा 1 वाजलाय माझा सपोज, तर मी कसं करणार? 12 किती वाजले? त्याच्यानंतर 1 वाजलाय ना, मग 13 वाजले म्हणणार. त्यानंतर दुपारी 12 नंतर जर माझे 3 वाजलेत ना, मग ते 3 मिळवायचे 12 मध्ये किती होणार? दुपारचे 15 वाजलेत असं म्हणू शकतो.
त्यानंतर माझे संध्याकाळचे सपोज 7 वाजलेत. मग 12 मध्ये 7 मिळवायचा. किती येतात? 19. म्हणजे संध्याकाळचे किती वाजलेत? 19. म्हणजे एक लक्षात ठेवायचं 24 तासी कालमापनामध्ये दुपारच्या 12 वाजेपर्यंत नॉर्मल 1, 2, 3, 12 पर्यंत येणार. पण मध्यान्होत्तर काळ जो असतो ना, त्याच्यात जितके वाजले तेवढे तुम्ही 12 मध्ये मिक्स करा आणि तुम्हाला उत्तर मिळेल. मग तुम्हाला एक तर ते विचारतील 13 वाजले म्हणजे नेमके किती वाजले? किंवा मला संध्याकाळचे 7 वाजले तर 24 तास घड्याळात मी ते किती लिहिणार? तर किती लिहिणार आपण? 12 अधिक 7 19. आता खूप महत्वाचा घटक बघणार आहोत आपण काय? तास मिनिटांची बेरीज वजाबाकी. ह्यामध्ये सर्वप्रथम बघूया बेरीज, नंतर बघूया वजाबाकी. आधी एक उदाहरण घेऊया. हे पहा 3 तास 55 मिनिटे अधिक 5 तास 13 मिनिटे. आता यांची बेरीज कशी करायची? तर बघूया. आधी एक तक्ता बनवूया. तास लिहिले त्या तक्त्यात आणि इकडे लिहिले मिनिटे. ठीक आहे. आता पहिल्याचे तास किती दिलेत? 3 तास आणि इकडे किती दिलेत? अधिक 5 तास. तासाचं तासाखाली लिहायचं आणि मिनिटे मिनिटाखाली लिहायची. इथे किती लिहिलेत? 55 मिनिटे आणि इथे किती मिनिट आहेत? 13. आता यांची बेरीज करूया. 55 अधिक 13 किती होत आहेत? 55 अधिक 13 68. पण एक तास किती मिनिटांचा असतो? 60 मिनिटांचा. आणि आपल्याकडे किती उत्तर आलंय? 68. म्हणजे 68 हे 60 मिनिटाच्या वर गेले की नाही. मग आता काय करूया? त्यातले 60 मिनिट काढून घेऊया. या दोघांची बेरीज झाली 68. त्यात मी केले 60 मिनिटे वजा केले. किती राहिले? 8. मग ही 8 मिनिटे इथे लिहूया. हे 60 मिनिटाचा भाग आहे ना हा 68 मधला, तो मी तासाला हच्याच्या रूपात देणार आहे. आता 60 मिनिटे म्हणजे किती? 1 तास. म्हणजे तो 60 मिनिटाचा भाग इकडे आल्यावर होणार 1 तास. आता बेरीज करूया. 1 आणि 3 4, 4 आणि 5 9. म्हणजे उत्तर किती आलं? 9 तास 8 मिनिटे. यामध्ये लक्षात काय ठेवायचं? ज्यावेळी आपण मिनिटांची बेरीज करतो ना, त्यावेळी जेव्हा केव्हा मिनिटांची बेरीज ही 60 पेक्षा जास्त जाईल ना, तर तो 60 त्या ज्या बेरजेतला आहे ना 60चा भाग आहे ना तेवढा उचलायचा आणि त्या हच्याच्या स्वरूपात द्यायच्या तासाला आणि जी उरलेली मिनिटं आहेत ना ती खाली लिहून टाकायची. म्हणजे आपल्याला बेरीज करता येईल. आता आपण कालमापनावरचे सराव प्रश्न बघूया. तर पहिला प्रश्न आहे 2 तास 50 मिनिटे बरोबर किती मिनिटे? आता आपल्याला जो प्रश्न आहे ना त्यात तास पण आहे आणि मिनिटे पण आहे आणि मला उत्तर कशात पाहिजे? फक्त मिनिटांमध्ये. तर मी काय करते, आधी हा तास आहे ना 2 तासाचा काळ त्याला मिनिटात रूपांतर करून घेते. 2 तास बरोबर, आता 1 तास म्हणजे किती? 60 मिनिटे. मग 2 तास म्हणजे 2 गुणिले 60 म्हणजेच किती? 120 मिनिटे. इतकं समजलं? आता राहिलंय 2 तासाचं आपण मिनिटांमध्ये रूपांतर केलं आणि राहिले आपले 50 मिनिटे. मग हे 120 मिनिटे जे भेटलेत ना मला त्यात 50 ऍड करते किंवा त्यांची बेरीज करते. किती येणार? 170 मिनिटे. म्हणजे माझं उत्तर काय आहे? 170 मिनिटे. आता दुसरा प्रश्न आहे 380 मिनिटे म्हणजे किती तास आणि किती मिनिटे हे मला शोधायचं आहे. आपल्याला हे माहिती आहे 1 तास म्हणजे किती? 60 मिनिटे. मग मी काय करते, ही जी मिनिटे दिलीत ना 380 त्याला 60 नी भागते. आता तुम्हाला याच्यासाठी 60चा पाढा तयार करायला लागेल. कसा? 60चा पाढा सोपा आहे. 6चा पाढा लिहून घ्यायचा. 6 × 6 = 12, सावित्री काटा 6 चोक 24, 6 पंचे 30, 6 6 36. इथपर्यंत जरी लिहिला पाढा तरी सफिशियंट आहे. शून्य आहे तसे लिहून घ्यायचे. इथपर्यंत समजलं? आता 60 नी 380 ला भागूया. 60च्या पाड्यात 380 आहेत का? नाहीये. 60च्या पाड्यात डायरेक्ट 420 आहे. मग 380 पेक्षा छोटं कोण आहे? 360. 60 सक 360. मग आता ह्याचं उत्तर किती येणार? बाकी 0 2 0. म्हणजे हे जे आलं ना भागाकार हा आहे आपला तास आणि ही जी बाकी आहे त्याला ही राहिलेली आपली मिनिटे. म्हणजेच 380 मिनिटांचं रूपांतर जर तास मिनिटात केलं ना तर काय मिळेल? 6 तास 20 मिनिटे. आता तिसरा प्रश्न आहे तास काटा
4 व 5 मध्ये आणि मिनिट काटा 9 वर आहे, तर किती वाजले? अशा उदाहरणासाठी काय करायचं, सरळ घड्याळ काढून घ्यायचं. आता घड्याळ कसं काढायचं ते लक्षपूर्वक बघा. ह्या गोल काढला, त्यानंतर वरती असत 12, मग 3, 6 आणि 9 ह्यांच्यामध्ये लिहायचं 1, 2, 4, 5, 7, 8, 10, 11. मग आता ह्यामध्ये काय सांगितलंय, तास काढा. तास काढा म्हणजे छोटावाला, मग तो कुणाच्या मध्ये आहे, 4 आणि 5च्या मध्ये. आणि मिनिट काटा म्हणजे मोठा काटा कुणावर आहे, 9 वर आहे. आता ह्याच्यातून तुमच्या लक्षात येईल की फक्त 4 आणि 5च्या मध्ये ना छोटा काटा, म्हणजे जवळपास 5 वाजत आले. 5ला किती कमी आहेत, 15 मिनिटं कमी आहेत. म्हणजे आपण ह्यालाच काय म्हणू शकतो, किती वाजलेत मग, 4:45 वाजलेत. किंवा ह्याला काय काय म्हणू शकतो आपण, 4:45 वाजले. किंवा आपण म्हणू शकतो 4:45 असंही म्हणू शकतो. समजलं? अशा टाईपचं उदाहरण आलं तर काय करायचं, सरळ घड्याळ काढायचं आणि त्यावरून आपण उत्तर लिहायचं. चौथा प्रश्न आहे, 5:15 म्हणजे किती? योग्य विधान शोधा. आता 5:15 आपण काय काय म्हणू शकतो, हे 4 ऑप्शन दिले, त्यातलं आपल्याला एक निवडायचं आहे. आता सर्वप्रथम ऑप्शन आहे 5 तास 15 मिनिटे. म्हणू शकतो 5:15 म्हणजे 5 तास 15 मिनिटे, हे बरोबर आहे. त्यानंतर 4:15, 5:15 म्हणजे 15 मिनिटाचा काळ आपण काय म्हणतो, सव्वा किंवा पाव भाग ना, मग 4:15 हेही बरोबर आहे. त्यानंतर 5 व सव्वा तास, 5 तास प्लस सव्वा किंवा पाव तास, ह्यालाच काय म्हणायचं, 5 व पाव तास, हेही बरोबर आहे. म्हणजे आपलं उत्तर कुठलं आहे, पहिलं, दुसरं, तिसरं हे तिन्ही बरोबर. मग माझं उत्तर आलं चौथं. 5वा प्रश्न आहे, 2.5 तास प्लस पाऊण तास म्हणजे किती तास? आता हा प्रश्न सोडवण्या अगोदर तुम्हाला हे माहिती पाहिजे की 15 मिनिटाचा काळ आहे ना, त्याला काय म्हणतात, पाव तास किंवा सव्वा तास. त्यानंतर 30 मिनिटाचं काळ आहे, त्याला म्हणायचं अर्धा तास. आणि 45 मिनिटाचा काळ आहे ना, त्याला काय म्हणायचं, पाऊण तास. ठीक आहे, म्हणजे पाऊण तास म्हणजे किती, 45 मिनिटे. आता हे सोडूया. आता काय करूया, साधा आपण बेरीज करतो ना, तास आणि मिनिटे. हे तुम्हाला मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलंय की बेरीज कशी करायची. 2.5 तास म्हणजे किती, 2 तास आणि अर्धा तास ह्यांचं मिळून होतो 2.5 तास. मग तासाच्या खाली लिहिते 2 आणि 2.5चा जो अर्धा राहिलेला भाग आहे म्हणजे अर्धा तास म्हणजे 30 मिनिटाचा कालावधी. आता पाऊण तास म्हणजे किती, 45 मिनिटे. आता ह्यांची बेरीज करूया आपण. इतर आता 5, 4 आणि 3 7. आता मी काय सांगितलंय, कधीही तास आणि मिनिटांची बेरीज करताना जर मिनिटे 60 मिनिटांच्या पुढे गेली तर त्याला काय करायचं, हातचा देताना तासात रूपांतरित करायचं. म्हणजे 75 मधून मी 60 साईडनी काढले, हे ना हे 60 आहेत ना, मी इकडे दिले कुणाला, तासाच्या भागाला. 60 मिनिटे म्हणजे 1 तासाचा भाग ना, मग ते तासाच्या रूपात दिले मिनिटे. आणि उरले किती माझे, 15 मिनिटे, मग ती मिनिटांच्या भागातच लिहिणार 15 मिनिटे. आणि इथं 3 तास. मग आता उत्तर काय आलं, 3 तास 15 मिनिटे. ह्यालाच आपण काय म्हणतो बरं, 15 मिनिटाच्या काळाला सव्वा. मग इथे किती वाजले, 2:15. किती तास झाले, 3:15 तास. समजलं? तुम्हाला ही बेरीज मेन यायला पाहिजे आणि तुम्हाला हे कळायला पाहिजे, पाव म्हणजे किती, अर्धा म्हणजे किती, पाऊण म्हणजे किती, तेव्हाच हे तुम्हाला गणित सोडवता येईल. 6वा प्रश्न आहे, एका गावातून गाडी 13:20 वाजता सुटली व 18:05 वाजता इच्छित स्थळी पोहोचली, तर या प्रवासाला किती वेळ लागला? आता बघा, ह्याच्यात तुमच्या एक लक्षात येईल की हे कुठलं आहे, 24 तासी कालमापन. आता ह्यामध्ये काय करायचं, आपल्याला प्रवासाचा एकूण वेळ पाहिजे ना, तर मग काय म्हणायचं, मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करायची. आता ह्यात मोठी संख्या कुठली, 18.05 आणि छोटी कुठली आहे, 13.20. आता ह्यांची वजाबाकी करूया. तासातून घालवायचे आणि मिनिटातून घालवायची. तास किती आहेत मोठे, 18, आणि मिनिटे किती आहेत, 5, आणि किती आहेत, 13 तास आणि 20 मिनिटे. आता यांची वजाबाकी करूया. आता
5 छोटा आहे की नाही 20 पेक्षा, तर 5 मधून 20 जाणार का? नाही. तर मग 5 काय केलं, शेजारच्या 18 कडून 1 तास मागितला. त्यांनी त्याला दिला. हा खोडून वरती लिहिते मी 0.5 आणि हे 18 कडून मिळालेले 1 तास. 1 तास म्हणजे 60 मिनिटे. ह्यांची बेरीज किती होणार? 65. आता 65 मधून 20 गेले, किती राहतात? 45 आणि 17तून 13 गेले, किती राहतात? 4. मग उत्तर किती आलं आपलं? 4 तास 45 मिनिटे. इथं लक्ष द्या, ह्यानी 1 मागितलं, 1 तास मागितला, ह्यानी 1 तास दिला, पण तो कशा मिनिटाच्या स्वरूपात. 1 तास म्हणजे 60 मिनिटे, म्हणून ह्या 60ला यामध्ये ऍड केलंय आणि एवढी जी संख्या येईल त्यातून खालची संख्या वजा करायची. ह्याचं उत्तर किती आलं? या प्रवासाला एकूण 4 तास 45 मिनिटे इतका वेळ लागलाय. 7वा प्रश्न आहे, श्यामने बसने 2 तास 10 मिनिटे व आगगाडीने 3 तास 55 मिनिटे प्रवास केला, तर त्याने एकूण किती तास प्रवास केला? आता या उदाहरणामध्ये काय आहे, श्याम एक मुलगा आहे, त्यांनी 2 वाहनांमधून प्रवास केलाय. एक त्यांनी बसने प्रवास केलाय, दुसरा आगगाडीने. आगगाडीने म्हणजे कसा? रेल्वेने. तर त्याला बसने किती तास लागले? 2 तास 10 मिनिटे आणि ट्रेनने किती लागले? 3 तास 55 मिनिटे. मग त्यांनी विचारलं काय? त्यांनी एकूण किती तास प्रवास केलाय? मग ह्या केसमध्ये आपण काय करणार? दोन्ही हे ज्या वेळा आहेत ना, त्यांची ऍडिशन करायची किंवा बेरीज करायची. बेरीज आणि ऍडिशन किंवा बेरीज करताना काय करतो आपण? तासांची बेरीज करतो आणि मिनिटांची बेरीज करतो. तर मी काय करते? तक्ता बनवून घेते. तास आणि ह्या मिनिटे. पहिले बसने किती लागले? 2 तास 10 मिनिट. त्यानंतर आगगाडीने किती लागले? 3 तास 55 मिनिटे. अधिक केलं मी. 5, 6. आता बघा 60च्या पुढे संख्या गेली. मग मी काय करणार? ह्यातला 60 आहे ना, 60 65 मधला, तो इकडं हच्च्याच्या स्वरूपात दिला, तासाच्या रूपात. मग 60 65 मधून 60 गेले, किती राहतात? 5. मग इथे राहिले फक्त 5 मिनिटे. आणि इथल्या तासांची बेरीज करूया. 6. म्हणजे एकूण त्याला किती? श्यामला प्रवासाला वेगळे 6 तास 5 मिनिटे. अशा उदाहरणांमध्ये ना, इथं बघायचं किती येत आहे. 60च्या पुढे संख्या गेली तर त्यातून 60 हा उचलायचा आणि तासाच्या स्वरूपात पुढे हातचा द्यायचा आणि राहिलेली मिनिटं वजाबाकीतली इथं आहे तशीच ठेवायची, म्हणजे आपल्याला उत्तर मिळते. 8वा आणि या व्हिडिओतला 8वा प्रश्न आहे, राम दररोज 1 तास 20 मिनिटे व्यायाम करतो, तर जून महिन्यात त्याने किती तास व्यायाम केला? आता तो दररोज 1 तास 20 मिनिटे व्यायाम करतो ना, म्हणजे एकूण मिनिटे शोधूया आपण दररोजची. एकूण मिनिटे. 1 तास म्हणजे किती? 60 मिनिटे आणि त्याच्यावरती किती? 1 तास 60 मिनिटे 20 मिनिटे म्हणजे एकूण किती? 80 मिनिटे तो दररोज व्यायाम करतो. एवढं समजलं. आता जून महिन्यामध्ये किती दिवस असतात? जून मध्ये 30 दिवस, म्हणजे तो पूर्ण महिन्यावर किती व्यायाम करतो ते शोधायचं आहे आपल्याला. आता त्याचं एकूण व्यायाम किती करणार? एका दिवसाला 80 मिनिटे असे 30 दिवसांचे, म्हणजे 8×7=24 आणि हे 2 शून्य आहे तसे. आता एकूण व्यायाम किती तास करतोय? सॉरी, मिनिटे करतोय? 2400 मिनिटे करतोय. ठीक आहे, हे मिनिटांमध्ये. आता मला विचारलंय की तासांमध्ये किती करतोय तो व्यायाम महिन्याला, हे मिनिटांमध्ये सापडलं. तासांमध्ये करायला काय करायला लागणार? आपल्याला माहिती आहे 1 तास म्हणजे 60 मिनिटे, म्हणजे 2400 मिनिटे आहेत ना, त्याला 60 ने भागूया. 2400. 60चा पाडा कसा बनवायचा सांगितला होता मी तुम्हाला. मग 60 चोक 240, हे शून्य आणि हा शून्य आला हे, मग किती? शून्य. मग आता एकूण किती तास व्यायाम केला? मग त्यांनी 40 तास व्यायाम केला. हा भागाकार यायला पाहिजे तुम्हाला. 60चा पाडा कसा बनवायचा? शून्य आहे तसे लिहून घ्यायचे 10 पर्यंत आणि साईडनी 6चा पाडा लिहायचा, म्हणजे तुम्हाला हा भागाकार जमेल. मग ह्याचं उत्तर आहे, त्यांनी जून महिन्यात किती तास व्यायाम केला? एकूण 40 तास.
याचबरोबर आपला हा व्हिडिओ कालमापनावरचा संपतोय. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा. थँक यू.